1500 ते 1600 फूट पाईपलाईन आहे, नाल्यातनं गेली तर चढ उतारामध्ये गेली आहे पाईपलाईन. तर तिथे मोटर जवळ नॉन रिटर्न लावला आहे तरी पण पाईपलाईन फुटते. तर तिथे एअर वॉल किती लावावे, कसे लावावे, असा प्रश्न या नितीन नावाच्या शेतकरी दादाने विचारला आहे. तर बघा, मोटरच्या जवळ एक एअर वॉल लावणं कंपल्सरी असतं. त्याच्यानंतर तुमची पाईपलाईन चढ आहे आणि मग उतारावर आहे, तर जिथून उतार सुरू झाला ना तिथे एक एअर वॉल लावणं कंपल्सरी असतो. कारण हवेची जी नॅचरल टेंडन्सी आहे, नॅचरल प्रवृत्ती आहे, ती वर जायची आहे आणि मग पाईपलाईन खाली गेली तर ती खाली जायला तयार होत नाही, तिथे दाब तयार होतो. तर हे दोन ठिकाणी तुम्ही कंपल्सरी एअर वॉल लावा. सोबत जर तुमची पाईपलाईन 1500-1600 फूट आहे तर मध्ये दोन, म्हणजे लांबीच्या हिशोबाने 1000 फुटावर एक एअर वॉल लावणं कंपल्सरी असतं. तर अशा रीतीने जर तुम्ही तुमच्या पाईपलाईनवर एअर वॉल लावला तर तुमची पाईपलाईन कधीच फुटणार नाही. आणि एअर दाटल्यामुळे समजा तुमची पाईपलाईन फुटत असेल तर त्याच्यापासून पण तुमची सुटका कायम होईल. तर जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल किंवा तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल. आणि तुम्हाला हा नॉन रिटर्न वॉल, एअर वॉल किंवा PVC पाईपबद्दल, पाईपच्या ड्रॉईंगबद्दल कोटेशन किंवा काही पाहिजे असेल तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात. त्यांना तुम्ही या नंबरवर कॉल करू शकतात आणि तुमच्या मनात जी काही दुविधा आहे त्याचं उत्तर मिळवू शकतात.